तो चलिए शुरू करते। हॅलो, हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे स्पर्शी आहे यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज ना मी बनवत आहे मस्त अशा इडल्या. हे बघा, इडलीचं मिश्रण असं छान तयार करून घेतलेलं आहे आणि इकडे पाणीसुद्धा उकळायला ठेवून दिलेलं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा माराव्या. तर मी उद्या जाणार आहे माझ्या आईच्या गावाला. म्हणजे अचानकच ठरलेलं माझं प्लॅन आहे. 8 तारखेला कार्यक्रम आहे तिकडे सिंधपुरीला, पवनी सिंधपुरीला. तर आई म्हणाली की ये इकडे कार्यक्रम आहे तर आपण जाऊया बघायला म्हणून. आणि तशी पण तू तिकडे असताना जात नाही कुठे, तर म्हणून मग मी जाणार आहे उद्याला. 7:30ला निघेल मॉर्निंगला. तर तिकडचे तुम्हाला व्हिडिओज आवडतातच, आय होप आवडत असेलच. विलेज वाईब्स खूप छान असतात, म्हणजे ना एकदम मनमोकळं वातावरण असतं तिकडे. तर मी उद्या जाणार ना, तर मग तुमच्यासोबत मस्त असा व्हिडिओ सेंड करेल. आणि मला ना आधी म्हणजे नागपूरला जावं लागेल आणि नागपूरवरून मग भंडारा आणि भंडाऱ्यावरून मग तिकडे आईच्या गावाला. तर उद्याचा प्रवास खूप मोठा होणार आहे. चला तर मी आता पटापट मस्त अशा इडल्या बनवते. कंटिन्यू राहा माझ्यासोबत जोडून. 1 hour later. तर अशा प्रकारे छान मऊदार इडल्या बनवून घेतल्यात आणि ना मग आत्याला वगैरे नेऊन पण दिल्यात. आणि कार्तिकनी सुद्धा इडल्या खाऊन घेतल्यात. आणि बघा, अर्धी चटणी झाल्यानंतर मग मला आठवलं की अरे मी व्हिडिओज नाही केलं म्हणून. आणि सांबार सुद्धा बनवला. तर चला या मंडळी नाश्ता करायला. हो चल बस इथे आता, सिट डाऊन. डुगू, अभी डुगू खाएगा इडली. डुगू के पेट में जाएगी इडली, है ना डुगू? पेट में जाएगी ना इडली? इधर देखो. खाओ खाओ, व्हेरी गुड. 1 hour later. उद्याला गावाला जायचं आहे ना, तर पॅकिंग पण करायची आहे मला ना. ओनली 3 या 4 डेजच राहायचं आहे तिथे. तरी पण मला पॅकिंग करायचं ना खूप जास्त कंटाळा येत असतो. आणि असं वाटते की काय न्यायचं काय नाही. बापरे, माझे ना म्हणजे मी कुठेही जाणार तरी माझे कपडे भरपूर राहतात. मी ओनली 1 डेज 2 डेजसाठी जाणार तरीसुद्धा मी इतके सारे कपडे घेऊन जाते की बापरे. म्हटलं यावेळेस नकोच जास्त काही कपडे घेऊन जायचं. उगीच परत तिकडून सामान मग मी घेऊन येतच असते. आई काही पण बनवून देते आपल्याला, तर मग ना ते जास्त हेवी होऊन जातो. आणि परत डुग्गूसुद्धा राहतो माझ्याकडे. आता मी नेहमी ना कारने जायची तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हतं. पण यावेळेस कसं आम्ही दोघेच जण जात आहे आणि ते बसनी प्रवास करणार आहे. यावेळेसचं काही असं नक्की नव्हतंच की जायचं बावून. वर्षातून तर मी एकदाच जाते. पण आई म्हणाली की आता छान प्रोग्राम आहे सिंधपुरीला. कोणी ऐकलं असेल तुम्ही, सिंधपुरीचा प्रोग्राम असतो 8 तारखेला म्हणून. खूप मोठा कार्यक्रम असतो तिथे आणि खूप दुरून लोक येत असतात. आणि भिक्खू वगैरे येतात, खूप दूरचे भिक्खू येतात. तर त्याच्यामुळे म्हणाली आई की एवढ्या दुरून लोक येतात तर तू तर म्हणजे इथेच आहे, 6 तासाचा प्रवास करून तू येऊ शकते, तर मग तू येऊन जा. तर मग त्याच्यामुळे आता मी ठरवलं की ठीक आहे जायचं बा म्हणून. पण मला ना पॅकिंगचा इतका कंटाळा येतो. कोणाकोणाला पॅकिंगचा कंटाळा येतो मला कमेंट करून नक्की सांगा, ओके. आणि जेव्हा आपण कुठे जातो ना बाहेर, तर तेव्हा खूप जास्त कपडे घेऊन जात असतात. असं कोण करतो ते कमेंट करून मला नक्की सांगा. इकडे डुगू खेळतोय आता. तर मी म्हटलं चला आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे, 5:30 झालेली आहे. तर म्हटलं पॅकिंग करून घेते, मग परत स्वयंपाकाची वेळ होते. कंटाळवाणं काम वाटतो मला. ते वर्षातून एकदा जाणं तेच ठीक वाटतं. पण ठीक आहे, आता आई म्हणत आहे की ये बा, त्याच्यामुळे मग म्हटलं चला ठीक आहे. आजीलाही पण बघणं होते. माझ्या आईची तब्येत आहे ना, म्हणजे माझी आईची आई आता 100 वर्षाची झालेली आहे आजी. तर तिची ना खूप जास्त तब्येत हालवलेली आहे. तर तिलाही बघायला जावं लागेल. गेल्या वेळेस तर मी तिला बघायला गेलीच नव्हती, कारण आईकडे राहिली 2-3 दिवस आणि मग लग्नाला गेली. आणि लग्नावरून मग चंद्रपूरला गेली होती आणि चंद्रपूरवरून मग मी इकडे वापस आली होती. तर म्हटलं चला जाऊ द्या, आजीची तब्येत पण बघणं होते. सो चला जाऊया आपण आता उद्याला मस्त. आणि इकडे बघा आमच्या डुगूनी सगळं कसं लिहिलं आहे. तर सगळं भिंतीवरती पिचडून ठेवलेलं आहे. इथे तिथे लिहून ठेवलेलं आहे. त्याला म्हणणारही काय, खूप छोटा आहे त्याच्यामुळे म्हटलं की पेंट मारू शकते मी, पण त्याचं बालपण थोडी न येणार परत. ठीक आहे जाऊ द्या, आता तसं पण पेंट मारायचंच आहे घराला. सगळीकडे त्यांनी बघा लिहून ठेवलेलं आहे. सगळ्या भिंतीवरती लिहून ठेवलेलं आहे त्यांनी.
त्याला काय म्हणणार आहे, एकदम छोटा आहे बिचारा, त्याचं वयच आहे ते मस्ती करायचं, म्हणून त्याला काही बोलत नाही मी. थोडंफार रागवते पण, असं नाही की मी त्याला म्हणजे एकदम जे जसं करेल तसं करेल तर करू द्यायचं, तसं नसतं माझं. मी रागवते सुद्धा, पण खूप छोटा आहे तर मग त्याला रागवलं ना तर मग मलाच ते रडायला येतो. म्हणते की नको जाऊ दे ते यार, काय रागवायचं याला. पण ठीक आहे, आताच जर मी त्यांनी चुकीचं काम केलं आणि जर मी नाही रागवेल त्याला तर मग तो परत तसेच काम करेल ना, तर त्याच्यामुळे रागवणंही गरजेचं असते. तर थोडंफार रागवते, पण मला ते खूप सॅड फील होत असते आणि मला रडायला पण येतो. हे नेहमीचंच माझ्यासोबत होत असतं. आता काही गोष्टी मुलं पाय्यातीनं करतातच. आता बघा तो वाजवत आहे ते, आता काय म्हणणार त्याला सांगा मी. चला करूया आपण पॅकिंग. A few moments later. तर आता ना फायनली माझी पॅकिंग वगैरे झाली आणि देवपूजा पण झाली, संध्याकाळची छान देवपूजा सुद्धा झाली. आणि त्यानंतर मी इकडे ना कपडे सुद्धा काढून ठेवलेले आहेत, उद्याला कोणते कपडे घालायचे ते. तर फायनली झालं आता सगळं. आणि इकडे डुगू बघा काय करतोय, तर डुगूचं ना वेगळंच काहीतरी सुरू राहतो. इकडे वॉशिंग मशीनकडे, इकडे वॉशरूमला येतो ना तर त्या वॉशिंग मशीनच्या बटनला तो ना असं म्हणजे त्याचे बटन्स फिरवतच राहतो तो. डुगू नको ना बेटा, तो ना खूपच म्हणजे ना मुजर झाला. बापरे मुंग्याला. चला 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 या 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 इकडे या. डुगू बोलतोस इथे, उद्या आम्ही गावाला जाणार आहे म्हणा माझ्या मामाच्या, आहे ना डुगू. आणि इकडे स्वामी समर्थाचे गाणे लावलेले आहेत मस्त असे, तर खूप छान असं मस्त प्रसन्न वाटत आहे. इकडे स्वामी समर्थांचे गाणे आणि इकडे देवपूजा सुद्धा झालेली आहे माझी आणि सगळे कामं माझे आवरलेत. आता फक्त एक की डुगूला जेवण बनवायचं आहे आणि त्याला लवकर झोपवायचं आहे, कारण उद्याला लवकर उठायचं आहे त्याच्यामुळे. सो मी पण आता लवकर म्हणजे आवरते, फटाफट जेवण डुगूला भरवते आणि मी सुद्धा जेवण करून घेते आणि मग आम्ही आराम करतो आणि मग उद्याला आम्ही. तर मंडळी, हा छोटूसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सॉरी. आणि गोड कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. आणि त्यानंतर तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.